नमस्कार, मी वृषाली. मी जेव्हा 21 वर्षाची होती ना, तेव्हा माझं लग्न झालं. लव्ह मॅरेजच झालं माझं. जेव्हा लग्न झालं, तेव्हा मला असं वाटलं, की आता आपलं काही ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊ शकत नाही. कारण लग्न झाल्यानंतर ना एवढा अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट होऊच शकत नाही. पण नेमकं तेव्हा लॉकडाऊन पडलं आणि माझं ग्रॅज्युएशन सगळं ऑनलाईन व्यवस्थित झालं. त्यानंतर ना 2 वर्षांनी मला मुलगी झाली. मला असं वाटायला लागलं, की आता मी जॉबच करू शकत नाही. हिला कोण बघणार? आणि तेव्हा माझ्यावरचे सगळे जॉबला नुकतेच लागायला सुरुवात झाली होती. तेव्हा पण मी खूप विचार केल्यानंतर ना YouTube चालू केलं. पण YouTube चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत किती स्ट्रगल असतं हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात होतं, की मला जॉब करायचाच आहे. आद्या 1-1.5 वर्षाची झाल्यानंतर मी खूपच आग्रह केला, की मला जॉब करायचा आहे. पण माझ्या सासरकडून ना माहेरकडून मला प्रोत्साहन करण्यात आलं, की जॉब कर म्हणून. कारण आद्या खूपच छोटी होती आणि त्यांना असं वाटत होतं, की आद्याला आत्ता माझी गरज आहे म्हणून आत्ता मी जॉब नाही केला पाहिजे. तेव्हा मला असं वाटायला लागलं, यार उगाच माझं एवढ्या लवकर लग्न झालं आणि एवढ्या लवकर बेबी झालं मला. तेव्हा माझ्यासोबतचे सगळे अजून एक्स्ट्राचं काही ना काहीतरी शिकत होते, नाहीतर काय-काय जॉब पण करत होते आणि माझ्या डोक्यात एकच होतं, की मी घरीच आहे एवढं सगळं हुशार असून सुद्धा. मग मी कंटेंट क्रिएशनवरती खूप जास्त भर घातला, कारण मी काहीच करू शकत नव्हते बाहेर जाऊन. म्हणलं ह्याच्यावर तरी भर घालूयात आणि आता त्या क्षेत्रातलं माझं स्ट्रगल संपलेलं आहे, प्रोसेसिंग चालू आहे. तर आता असं वाटतं, की एक टप्पा आपण सगळ्यांपेक्षा पुढे आहे, कारण त्यांचं लग्न, मुलं या सगळ्यात त्यांचा वेळ जाणार आहे. पण मी आता फोकस करत आहे माझ्या करिअरवर.